नमस्कार. आमच्या प्रभुवेद यूट्यूब चॅनलमध्ये मी वैद्य अंकिता आपटे प्रभू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदातील मन प्रसन्न करणारं हेल्थ टॉनिक, ज्याचं नाव आहे खर्जुरादी मंत्र. जसं जसा एप्रिल महिना सुरू झाला तसा तसा उन्हाळ्याचा वेग, उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. या वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तृष्णा म्हणजे तहान ही एक नवी समस्या तुम्हा सगळ्यांना निर्माण झाली आहे. कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही, घसा कोरडा पडतो, काळू सुकते. मग अशा वेळी आम्ही काय करतो? लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा बरेच जण मार्केटमधून आणलेले सिरप, त्यापासून बनवलेले सरबत हे सगळं घ्यायला सुरुवात करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आयुर्वेदात सुद्धा अशी काही पेय सांगितलेली आहे, जी पेय आपली तहान तर भागवतातच, पण उन्हाळ्यामुळे होणारा दाह सुद्धा कमी करतात. खर्जुरादी मंथातली जी घटक द्रव्य आहेत ती सगळी द्रव्य प्रायः आम्लरसाची आहेत. आम्लरस म्हणजे काय? आंबट. आयुर्वेद म्हणतो आम्लरस हा स्वतः प्रीणन करणारा आहे. प्रीणन म्हणजे काय? तर तृप्ती करणारा. म्हणजे जेव्हा आपण पाणी पितो किंवा कुठलाही द्रवपदार्थ घेतो तेव्हा जे शरीराला समाधान मिळतं ते समाधान म्हणजेच तृप्ती. याशिवाय आयुर्वेदात जे 7 धातू सांगितलेले आहेत त्यातला एक धातू म्हणजे रसधातू. आम्हाला सांगायचं सोप्या भाषेत तर जलीय अंश, शरीरातल्या जलीय अंशाचं पोषण करणं हे काम सुद्धा आम्लरस स्वतः करतो. खर्जुरादी मंथाचं ग्रंथकार वर्णन करताना असं म्हणतात की हा कल्प सर्व मद्यविकारनुत असा आहे. मद्यविकार म्हणजे काय? मद्याच्या अतिसेवनामुळे जी लक्षणं उत्पन्न होतात त्या लक्षणांचा नाश करणारा असा हा कल्प आहे. ग्रंथात मद्याच्या अतियोगामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांचं वर्णन करताना ग्रंथकार असं म्हणतात की तृष्णा, मूर्छा, शरीराचा दाह, संताप, मूर्छा अशी काही लक्षणं आहेत, ती लक्षणं मद्याच्या अतियोगामुळे निर्माण होतात. हीच सगळी लक्षणं जेव्हा उन्हाची तीव्रता वाढते तेव्हा दिसून येतात. म्हणून उन्हाळ्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी आपण हा कल्प नक्कीच वापरू शकतो. खर्जुरादी मंथ. तुम्ही इतका वेळ हे अवघड नाव ऐकताय, पण तुम्हाला माहितीये का, हे नाव जितकं अवघड आहे ना, कृती तेवढीच सोपी आहे. चला तर मग खर्जुरादी मंथ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: बिया काढलेला खजूर, बिया म्हणजे चिंचोके काढलेली चिंच, ही शक्यतो फ्रेश असावी, मीठ लावलेली नसावी. काळ्या मनुका, आवळा, फ्रेश आवळा प्रिफरेबल आहे, तो अवेलेबल नसेल तर सुका आवळा किंवा आवळ्याचं चूर्ण वापरलं तरी सुद्धा चालेल. डाळिंबाचे दाणे, फालसा, त्याच्याऐवजी आपण काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. या द्रव्यांमध्ये आणखी एक द्रव्य आहे ते म्हणजे चांगेरी पत्र. जर तुम्हाला अवेलेबल असेल तर ते सुद्धा वापरायला हरकत नाही. ही सगळी द्रव्य प्रत्येकी 15 ग्रॅम इतक्या मात्रेत, म्हणजे प्रत्येक द्रव्य समान मात्रेत मी घेतलेला आहे, एकूण 90 ग्रॅम. यामध्ये लागणारं पाणी हे या द्रव्यांच्या चौपट. ही सगळी द्रव्य एकूण 90 ग्रॅम आहेत आणि म्हणून पाणी आहे 360 ml. लाकडी रवी, रवी ही शक्यतो लाकडीच असावी. गाळण्यासाठी गाळणी आणि हे गाळून घेण्यासाठी एक रिकामं भांड. सर्व करण्यासाठी ग्लास. आता आपण ही सगळी घटक द्रव्य एक एक करून पाण्यात घालूया. पहिल्यांदा डाळिंबाचे दाणे, काळ्या मनुका, बिया काढलेली चिंच, सुका आवळा, फालसेच्या ऐवजी घेतलेल्या काळ्या मनुका आणि बिया काढलेला खजूर. ही सगळी घटक द्रव्य आपण साधारण 2 तास पाण्यात भिजवून ठेवणार आहोत. 2 तास मी हे सगळं मिश्रण पाण्यात भिजवून ठेवलं होतं. आता आपण हे रवीने घुसळून घेऊया. घुसळताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की यातली सगळी द्रव्य ही थोडीशी कडक राहिलेली आहेत. म्हणून आपण हे मिश्रण थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे मिश्रण मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आता आपण हे गाळणीने गाळून घेऊया. गाळताना थोडंसं सावकाश गाळा.
आणि हा खर्जुरादी मंथ तयार आहे. तो आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया. तुम्ही नक्की करून बघा खर्जुरादी मंथ आणि कसा झालाय तुमच्या प्रतिक्रियांमधनं आम्हाला नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि शेअर करा. आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.